8 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याबाबत प्रहार शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी येथे दिनांक 18 मे 2025 रोजी सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला भीषण आग लागून 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। ही आग विझवण्याकामी संबंधित यंत्रणा कमी पडल्यानेच दानशूर असणाऱ्या उस्मान मंसुरी यांच्यासह 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या संदर्भात सोलापूर शहरातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच संबंधित मंसुरी आणि बागवान कुटुंबातील नातेवाईकांना आक्रोश करत महापालिकेवर मोर्चा सुद्धा काढलेला होता। सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अग्निशामक दलानं योग्य पद्धतीने उपाययोजना नियोजन न केल्यानेच सदर आगीने रौद्र रूप धारण केले होते। सदर आग इतकी भीषण होण्यापूर्वी जर योग्य पद्धतीने पाण्याचा मारा केला असता तर ती आग आटोक्यात आली असती, असे तमाम सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांचे मत आहे। कारण सोलापूर शहरात यापेक्षाही मोठी आग लागली, पण आपल्याच अखत्यारीत असणाऱ्या अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवठे या पदावर असताना अशी कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावेसे वाटत आहे। सदर घडलेली घटना ही चीड आणणारी असून 8 मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अग्निशामक दल प्रमुख यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा ही विनंती, असे या निवेदनात म्हटले आहे।